गैबी बाबा यांच्या उरूस अर्थात यात्रेनिमित्त किनगाव येथे राज्याचे सहकार मंत्री उपस्थित झाले आहेत। खऱ्या अर्थाने ते पैलवान आहेत। पैलवान कुस्तीतले जरी असले तरी राजकारणातले सुद्धा ते पैलवान म्हणून ओळखले जात आहेत। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। 20 दिवस झाले सहकार मंत्री पद आपण स्वीकारले। सर्वात मोठा आणि लोकप्रिय निर्णय कोणता घेण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून? नाही, आताच निर्णय घेता येणार नाही। कामाला सुरुवात केलेली आहे। पहिली हिअरिंग झाली आहे। 19 लोकांच्या हिअरिंग लावल्या होत्या। त्याच्यामध्ये दोघांना तिघाला त्यांच्या कागदाप्रमाणे डॉक्युमेंटप्रमाणे न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक बुधवारी मी हिअरिंग लावणार आहे आणि जे पेंडिंग प्रकरण आहेत ते आपल्याला या ठिकाणी निकाली काढून जास्तीत जास्त मदत कसं करता येईल करायचं। ज्या काही संस्था अडचणीत आल्यात प्राधान्याने चांगल्या आहेत त्याला थोडंसं पुश करायचं आणि गती द्यायची आणि ज्या काही अडचणी आल्यात त्यांना देखील मार्गदर्शन आणि काही मदत करून त्या संस्था कशा आपल्याला ऊर्जित अवस्था आणायच्या आहे तो आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि प्रत्येक मंगळवारी आमच्या राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की बैठक आहेत। मी 3 दिवस मुंबईमध्ये बसून माझ्या कार्यालयाला वेळ देणार आहे, पक्षवाढीसाठी वेळ देणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्र फिरून या चळवळीला वृद्धिंगत कसं करता येईल, अधिकात अधिक या सर्वसामान्य माणसाला न्याय कसा या सहकारी चळवळीत मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाचा एक प्रश्न असणार आहे तालुके आणि जिल्ह्यासाठी। खरं तर तुम्ही पैलवान आहेत आणि लातूर जिल्ह्याला अर्थात किनगाव आणि अहमदपूरला सुद्धा क्रीडांगणाची खूप मोठी आवश्यकता भासते। कसं इकडे लक्ष देणार आहे? मी पैलवान आता नाही, पहिलं होतो आणि त्याच्यातला मी जाणकार आहे। मातीशी नातं जोडणारा हा खेळ आहे, देशी खेळ आहे। कबड्डी असो की जे देशी खेळ आहे त्यांना मी प्राधान्य देतो आणि म्हणून या खेळाकडे आमचं विशेष लक्ष आहे। आत्ताच आम्ही काही सूचना केल्यात। अहमदपूरमधलं जागा अहमदपूर शहरामध्ये भेटत नव्हती म्हणून किनगावला हे आपण क्रीडांगण मंजूर केलं होतं। त्याचं अर्ध काम झालं, आता 5 कोटी मंजूर केलेत आणि 5-6 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करून आमच्या तरुणासाठी ते स्टेडियम आम्ही लोकांना अर्पण करणार आहोत, लोकांना स्वाधीन करणार आहोत। धन्यवाद सर। ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा बेल4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये। तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।